नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय गिरीश दळवींच्या सौजन्यानं जयवंत दळवी लिखित सारे प्रवासी घडीचे आणि आज भाग 11. गावात त्यावेळी सिनेमाचं थिएटर नव्हतं. गाजलेल्या नाटक मंडळांची मजल आमच्या गावापर्यंत पोचली नव्हती. त्यामुळे रवळनाथाचं देऊळ हे एकमेव असं करमणुकीचं स्थान होतं. वेळोवेळी होणारे उत्सव, जत्रा आणि त्यावेळी होणारी दशावतारी मंडळींची नाटकं हेच फक्त मन रिझवण्याचं साधन. अधूनमधून आसपासच्या गावातली दशावतारी मंडळी येत असत आणि आपापली नाटकं सादर करत असत. तरीही खुद्द आमच्याच गावातली रवळनाथ प्रासादिक दशावतारी मंडळी सर्वात अधिक लोकप्रिय होती. जीवा शिंगी हा या मंडळाचा सूत्रधार. देवळातली पालखी उठताना शिंग फुंकण्याचं काम जीवाच्या घराण्याकडे होतं. त्यामुळे त्याच्या घराण्याला शिंगी हे नाव पडलेलं होतं. जीवाचा बाप भिवा, तो मरून कितीतरी वर्ष झाली होती. तरी तो जे शिंग फुंकायचा ते जुन्या गावकऱ्यांच्या पुरेपूर आठवणीत होतं. डावा पाय पुढे आणि उजवा पाय मागे टाकून तो अर्धवर्तुळाकृती शिंग फुंकायला लागला की त्याच्या गळ्याच्या शिरा म्हणे अंगठ्या एवढ्या टचटचीत फुगत असत. त्यानं शिंग फुंकलं की भली मोठी फौज रणांगणावर निघाल्याचा भास व्हायचा. त्याचाच झील जीवा. शिंग फुंकण्याचं कसब त्याला जमलं नाही, पण उत्कृष्ट दशावतारी नट म्हणून त्यांनी थेट गोव्यापर्यंत कीर्ती संपादन केलेली होती. रवळनाथ प्रासादिक दशावतारी मंडळीचं नाव निघालं की सर्वांच्या डोळ्यांपुढे जीवाची मूर्ती उभी राहायची. आसपासच्या गावात किंवा गोव्यात जाऊन येणारे गावकरी परत येताच अभिमानानं फुगायचे. कारण कितीतरी अनोळखी लोक तिथं आपुलकीनं जीवाची चौकशी करायचे. जीवाची मंडळी परत कधी येणार असं उत्सुकतेनं विचारायचे. देवळाच्या पाठीमागे जे शेवंता भावणीचं घर होतं त्यात जीवा आपला अजगरासारखा लोळत पडलेला असायचा. मला आठवतं कधी संध्याकाळी देवदर्शनाला गेलो की भसाड्या आवाजातल्या ताना हमखास ऐकू यायच्या. कधी कधी मृदंगाचे बोल कानावर पडायचे. बहारदार मृदुंग वाजवणं हा त्याच्या हातचा मळ होता. गळ्यात मृदंग अडकवला की तो स्वतःला हरवून जायचा. पानानं भरलेलं तोंड विचकून हसत, टकामका डोळे नाचवत तो मृदुंग वाजवायला लागला की हां हां म्हणता त्या तालात तोच बुडून जायचा. पण त्यांनी कितीही ताना भिरकावल्या तरी त्यात संगीत मात्र औषधापुरतंही नसे. शेवंता भाविणीच्या ओट्यावर गोणपाटाच्या तक्क्याला डोकं टेकून तो उताणा पडला की ताना दिल्याच पाहिजेत असं एक त्यांनी आपलं ठरवूनच टाकलेलं होतं. म्हाताऱ्या कुत्र्यावर काठी मारली की तो जसा हेल काढत केक काढतो तसा जीवा आलाप मारायचा. त्यात मधुर स्वरांचा मागमूसही नसायचा. पण नाटक्याचा आणि संगीताचा संबंध असलाच पाहिजे असा एक आपला त्याचा समज. पुरेपूर 6 फूट उंची, हाडापेरानं राक्षसासारखा दांडगा, करपलेल्या मातीच्या मडक्यासारखं तोंड, डोळ्यांभोवती काळीभोर वर्तुळं आणि सुटलेल्या कातडीच्या थैल्या, डोळ्यांच्या कडा सदा सर्वदा लाल, तोंडाची जीवणी बेसुमार पसरलेली, खालचा जाडजूड ओठ पानानं रंगलेला आणि हनुवटीवर टेकलेला, दाढीत सदा सर्वदा पानाचा चोथा, जागरणानं सदानकदा काळवंडलेला चेहरा, मानेवर लोळणाऱ्या केसांच्या झिंज्या आणि कानांवर बंडखोर केसांची झुलप असा मुलखा वेगळा नोक झोक होता जीवाचा. आणि याहीपेक्षा त्याचा पोशाख तरेवाईक असायचा. तांबड्या मातीनं रंगलेलं पायघोळ धोतर, गळ्याकडे घामेजलेला आखूड गळपट्टीचा सदरा, त्यावर तिप्पट चौपट अंगाचा धुरकटलेला कोट, शर्टाखाली चांगला विधभर लोंबणारा कोटाचा एक खिसा म्हणजे ती लांब रुंद पिशवीच जणू. गळ्याभोवती रंगीत रेशमी रुमाल, 2 भुवयांमध्ये लाल गंधाची टिकली, डोकीवर लूत लागलेली केसाळ काळी टोपी आणि हाताच्या सर्व बोटात पितळेच्या कळकटून गेलेल्या अंगठ्या. जीवा शिंग्याचं घराणंच दशावतारी. आपण या घराण्यातला 10वा अवतार असं जीवा विनोदानं म्हणायचा.
बदलत्या काळाप्रमाणे दशावतारी नाटकाची जी वाताहत झाली ती पाहता आमच्या गावात तरी जीवा हा 10वा आणि अखेरचा अवतार असंच म्हटलं पाहिजे. रवळनाथाच्या आश्रयाखाली वाढलेली आणि जीवाच्या मागून मोडकळीस आलेली रवळनाथ प्रासादिक दशावतारी मंडळी ही पिढ्यानपिढ्या जीवाच्या घराण्यात होती. जीवाचा बाप भिवा म्हणा किंवा त्याचा बाप राघव म्हणा, एकेकाची हयात या नाटकापायी रात्र रात्र जागून गेलेली. सारी वेडी माणसं आपल्या हयातीत एकूण किती तास झोपली असतील हे त्यांचं त्यांना ठाऊक. जीवा हा आपल्या आज्यासारखा दिसायचा असं गावकरी म्हणत. राघव म्हणजे मूर्तिमंत दैत्य. दशावतारी नाटकात शंखासुराचं आणि दैत्याचं काम तो बेमालूम वाटवायचा. आरोळी असा दणकून ठोकायचा की लहान कच्ची बच्चीच काय पण जाणती माणसं सुद्धा अंग काढून दचकायची. आता दैत्य येणार हे कळलं की नाटक पाहायला आलेल्या बायका पोरं घाबरू नयेत म्हणून त्यांना कुशीत घेऊन बसायच्या. लढाई करण्यात म्हणे तो तरबेज होता. त्याच्या त्या कामावर खुश होऊनच माझ्या पणजोबांनी आपल्या हातानं राघोच्या खांद्यावर भरजरी उपरणं ठेवलेलं होतं. नाटकाच्या दिवशी गावातल्या मानकऱ्यांना आमंत्रण देण्यासाठी राघव बाहेर पडला की ते उपरणं हमखास त्याच्या खांद्यावर असायचं. त्याच्या हयातीत त्याच्या घरावर 2-3दा जप्ती आली, पण दशावतारी पेटारा आणि हे उपरणं त्याने कधीच जप्त होऊ दिलं नाही. त्याच्या पश्चात भिवानं आणि नंतर जीवानं ते उपरणं मोठ्या अभिमानानं मिरवलं. आपल्या घराण्याची नाटकी परंपरा सांगताना जीवा या उपरण्याचा उल्लेख मोठ्या अभिमानानं करायचा. नाटकाचं आमंत्रण देताना किंवा सणासुदीला हे उपरणं खांद्यावर घेतलं की जीवा उपरण्याचा इतिहास हमखास सांगायचा आणि माझ्या पणजोबांसारखा नाट्यरसिक आता मिळणं कठीण असं म्हणून मनात खुपणारी हळहळ सर्वांसमक्ष व्यक्तही करायचा. जीवानी आपल्या पूर्वजांप्रमाणे आपली हयात नाटकात ओतली, पण नाटकातून त्यानं पैसा अडका काही खूप मिळवला नाही. जो मिळवला तो असा तसा घालवला. पैसा नाही म्हणून तो कधी खिन्न झाला नाही, हळहळला नाही. फक्त आपल्या नाटकाला लोकांनी गर्दी केली नाही तरच तो हळहळायचा, एरवी नाही कधी. डोंगराच्या पायथ्याशी त्याचं मोडकळीला आलेलं जुनं घर होतं. बाहेरच्या ओट्यावर खुंटीला टांगून ठेवलेलं पितळेचं चकचकीत शिंग दर्शनी दिसायचं. तीच जीवाच्या घराची खूण. तिथे त्याच्या लग्नाची बायको बाया राहायची. तिच्या एका डोळ्यात फूल पडलं होतं म्हणून कुरडी बाया या नावानं ती ओळखली जाई. नाटकापायी म्हणा किंवा आपल्या इतर छंदांपायी म्हणा, जीवानं तिच्याकडं आपली बायको आहे म्हणून कधी लक्षच दिलं नाही. नाटकातलं जीवाचं काम जन्मात पाहिलं नाही अशी या गावात एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे ही कुरडी बाया. तिने कधीच जीवाचं नाटक पाहिलं नाही. जन्माचा झाला नाटक असे धगधगीत उद्गार काढून ती आपल्या कामात व्यग्र व्हायची. घराभोवतालच्या परसात बारीक सारीक लागवड करायची. भाजीपाला, पानवेली, फुलझाडं लावून भाज्या, पानं, फुलं यांची विक्री करून कशी बशी गुजराण करायची. बाळंतिणीला तेल लावून वर्षाकाठी 2-3 वापरलेली लुगडी मिळवायची. स्वतःशीच फुतकार टाकत वाकड्या मानेनं एका डोळ्यानं जग बघत आपल्या कामात ती दंग असायची, पण तरीही जीवाच्या नावानं ढब्बू पैशा एवढं ती कुंकू लावायची. पण हा जीवा मात्र आपल्या घरी कधीच राहत नसे. 45कडचा जीवा 50 उलटलेल्या शेवंता भाविणीच्या पडवीत पडलेला असे. कधी तांदूळ, नारळ, मासळे आणून तिला द्यायचा आणि तिथेच 4 घास पोटात ढकलायचा. पेटारा घेऊन गावोगावी हिंडायला निघाला की आपल्या घरी यायचा आणि माझघरात तांब्यावर ठेवलेल्या नारळाला हात लावून साष्टांग नमस्कार घालायचा. गावोगाव हिंडून परत आला मग पुन्हा एकदा असंच करायचा. या पलीकडे त्याचा आपल्या घराशी किंवा बायकोशी संबंध नसायचा. बायाच्या अंगावरचं फाटकं जुनेर तो बघायचा, पण पेटाऱ्यातली साडी उचलून त्यांनी कधी बायाच्या अंगावर फेकली नाही. सर्व अर्थाने बाया ही टाकलेली बायको होती, पण गरजेच्या वेळी तिच्याकडे जाऊन 4 पैसे मागायला तो कमी करत नसे.
मोचे माडकर दशावतारी मंडळीनं देवळापाशी धर्मशाळेत तळ ठोकला तेव्हा त्यांना दुपारच्या जेवणाला भाजी नव्हती हे कळताच पायात वाहणा घालून जीवा बाहेर पडला. आपल्या गावात दशावतारी मंडळींची गैरसोय व्हावी हे त्याला रुचलं नाही. तो तरा आपल्या घरी गेला. शिडी घेऊन घराच्या छपरावर चढला आणि बायानं गवताची गादी देऊन मोठ्या काळजीनं छपरावर पोचलेला भोपळा तोडून तो खाली उतरला. त्या धडपडीत त्यांनी छपराचे 10-20 नळे फोडले. घरात गेला, 15-20 सुपाऱ्या खिशात टाकल्या, बाहेर आला आणि पानवेलीची 5-50 पानं खोडून दुसऱ्या खिशात भरली. हे सारं चालू असताना आत बाहेर करत कोरडी बाया जळजळून फुतकार सोडत होती, ओठातल्या ओठात शिव्या मोजत होती, पण जीवानं परवा नाही केली. माझा घर, माझी बाईल, घरात हाक माझो नाही तो आणखी कोणाचो? असा उलट सवाल करून त्यांनी भोपळा खांद्यावर घेतला आणि तो धर्मशाळेकडे गेला. भोपळा, पानं, सुपाऱ्या नाटक्यांच्या समोर ठेवून त्यांनी हात जोडले आणि म्हणाला, जेवा पोटभर, काय लागला तर हाक मारा. रवळनाथाच्या पायाकडे दशावतारी मंडळीची गैरसोय झाली तर ईश्वर कोप होयत माझ्यावर. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार करून तो तिथनं निघाला आणि भाविणीच्या पडवीत येऊन पडला. शेवंतीच्या पडवीत भिजलेल्या मांजरीप्रमाणे पडून राहणं हा त्याचा नाटका खालोखाल एक आवडता नाद. एकामागून एक पानपट्ट्या तोंडात कोंबाव्या, विड्या फुंकाव्या, संध्याकाळी नवटाक घेऊन अंग आवळून पडून राहावं हा त्याचा छंदच होता. जीवा रस्त्यावरून जाताना शेजारनं गेला म्हणजे राठ केसाचा मेंढा गेल्याचा भास व्हायचा. आबांना रस्त्यात बघितलं ना की तो बाजूला उभा राहायचा, चपलातून पाय बाहेर काढायचा आणि जमिनीला हात लावून वंदन करायचा. कसा काय जीवा, एवढं जाता जाता आबा विचारायचे आणि तुमची किरपा, एवढे 2च शब्द जीवा उच्चारायचा. हे दृश्य पाहिलं की जीवा हा भलताच सभ्य असं कोणालाही वाटलं असतं, पण तो तसा नव्हता. तो मुलखाचा खट होता. चालताना दोन्ही हात कोटाच्या ऐस पैस खिशात कोंबून तो झुलत झुलत मंद गतीनं चालायचा. चालता चालता वळवळती नजर चौफेर फिरवायचा. पालखीच्या गोंड्यासारखी लुटुक लुटुक मुंडी हलवायचा आणि मधून मधून अक्षता टाकल्याप्रमाणे सुपारीचे तुकडे थुंकायचा. वाटेत कोणी ओळखीचा भेटला की हा हा असं म्हणत उगीचच दात विचकून हसायचा. पण तेवढ्यात कुळवाड्याचं बाईल माणूस नजरेत आलं की तत्परतेनं गंभीर व्हायचा. तिरपी मान करून टवकारलेल्या नजरेनं बघायचा आणि निष्कारण खाक करून ती निघून गेली तरी मागे बघत पुढे चालायचा. त्याच्या बरोबर त्यावेळी कोणी असला तर ही कृष्णाची बाईल काय, एकदा मांडली कशी, किंवा काय रे ही महादेची दुसरेपणाची, रांडीची कंबर बरीच सुटली, असं अचकट विचकट बडबडत फिदी फिदी हसायचा आणि मग विचारमग्न होऊन केसांच्या झुलपात अडकवलेला अणकुचीदार हीर दातात खुपसून दात कोरत राहायचा. माघ पौर्णिमेला रवळनाथाच्या देवळात जत्रा असायची. त्या रात्री एक फक्कडचं नाटक व्हायचं. ते झालं की दुसऱ्या दिवशी तो रवळनाथासमोर नारळ ठेवून गुरवाला गारहाणं घालायला सांगायचा. मग देवासमोर गुडघे टेकून हात जोडून बसायचा आणि म्हणायचा, तुझी मंडळी, तुझी पोरा, तू बरकत दी. तिथून तो आमच्या घरी यायचा. आबांच्या पायाला हात लावून साष्टांग नमस्कार घालायचा आणि म्हणायचा, तुमची कृपा होईया. मग आबांनी दिलेला नारळ वाकून हातात घ्यायचा आणि परत जायचा. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून तो आपल्या 8-10 नटमंडळींसह गाव पर्यटनाला निघायचा. मग 2-4 दिवस आसपासच्या गावातनं येणाऱ्या माणसांकडनं बातम्या काढायच्या. आज जीवाचं नाटक मळेवाडला झालं, उद्या रात्री सातारड्याला, परवा गोव्याच्या हद्दीत. नाही म्हटलं ना तरी जीवाचा मुक्काम गोव्यात अधिक असायचा. गोव्यातली माणसं खरी रसिक हे त्याचं प्रामाणिक मत होतं. गावोगाव हिंडण्याचं काम बहुधा पायीच चालायचं. क्वचित बैलगाडी मिळायची. सर्व नटांच्या डोक्यावर आलटून पालटून पेटारा चढायचा. रात्रीच्या नाटकातला राजा सकाळी डोईवर पेटारा घेऊन हेलकरी ठरायचा. मी कलावंत आहे, पेटारा उचलण्याचं फालतू काम करणार नाही, असं कुठल्या नवख्या नटानं म्हटलं तर त्याची मनधरणी करण्याच्या फंदात जीवा फारसा पडत नसे.
शेलक्या शिव्या हसडण्यापासून ते कंबरड्यावर लाथ घालण्यापर्यंतचे सगळे प्रकार करून तो मोकळा व्हायचा आणि तरीही जागोजागी ठरल्या दिवशी त्याची नाटकं उभी राहत होती. कोणत्याही गावात शिरला की जीवा प्रथम देऊळ गाठायचा. देवळात अगर देवळाजवळच्या धर्मशाळेत पेटारे उतरवायचा. मग एक नारळ हातात घेऊन आणि खांद्यावर जरीचं उपरणं टाकून तो गावातल्या मुख्य मानकऱ्याकडे जायचा. तिथे मानकऱ्याच्या पायावर लोटांगण घालून नाटकाला हजर राहण्याचं आमंत्रण द्यायचा. त्याच्या काखेत एक प्राचीन चोपडं असायचं. ते चोपडं घेऊन तो गावातल्या सर्व बामणांच्या घरी जायचा. नाटकाचं आमंत्रण द्यायचा, चोपडं उघडायचा. त्या चोपड्यात गावोगावच्या बामणांची, त्यांच्या पूर्वजांची नावं होती. त्यापुढे त्यांनी वेळोवेळी दिलेल्या पैशांचे आकडे होते. 8 आण्यापासून 2 रुपयांपर्यंतचे आकडे. ते आकडे दाखवून त्या घराण्याकडनं तो पैसे गोळा करायचा. आमंत्रणाचा फेरा आटोपून जीवा पुन्हा धर्मशाळेवर यायचा. दरम्यान गावातल्या महारानं ढोल बडवून जीवाच्या नाटकाची दवंडी दिलेली असायची. जीवाचं आमंत्रण संपेपर्यंत धर्मशाळेत 3 दगड रचून नटांनी भात आमटी भाजीचं जेवण केलेलं असायचं. कोट टोपी काढून पेटाऱ्यावर टाकत आणि दारूच्या वासाचे भपकारे सोडत, चला थोडी थोडी पिऊन घ्या, असा सर्व नटमंडळींना तो आग्रह करायचा. ते सारे बाटल्या मारून येईपर्यंत जीवा निपचित पडून राहायचा. मग सगळ्यांची जेवणं होईपर्यंत दुपारचे 3 वाजत असत. संध्याकाळी काळोख पडताच देवळाच्या मंडपात बामणांच्या घरचे बाक येऊन पडत. प्रत्येकाच्या मानाप्रमाणे बाक ठेवले जात. त्या बाकांवर बामणांची माणसं बसत. सज्जात एक रुंदसा बाकही असे. तो बाक म्हणजे नाटकातल्या पात्रांचं आसन. वर आंब्याच्या पानांची तोरणं लटकत असत आणि दोन्ही बाजूंना पेट्रोमॅक्सचे कंदील भग भग करत जळत असत. बस एवढीच नाटकाची तयारी. बाकी सारी जागा प्रेक्षकांनी अडवलेली असायची. क्वचित खूप गर्दी उडाली आणि लोकांनी आपले हातपाय राजाच्या सिंहासनापर्यंत पसरले तर खुद्द राजा लोकांच्या हातापाया पडून जरा मारून घ्यावं असा लोकशाही पद्धतीनं सल्ला द्यायचा. नटांनी एका अमुक वेळी हजर राहिलं पाहिजे, अमुक वेळी रंगून तयार राहिलं पाहिजे, अमुक वेळी पडदा वर गेला पाहिजे, अशी जीवाची कुठलीही बंधनं नव्हती. काळोख पडता पडता खुद्द जीवाच बाहेर पाडायचा. हातातल्या लांबट टॉर्चचा प्रकाश झोत टाकून किट्ट काळोखातून भाविणींची घरं शोधून काढायचा, आत शिरायचा. पूर्वीची ओळख वाटायची. किती गोबाय अशी सुरुवात करून पाऊस पाण्याच्या गोष्टी करता करता सलगीत यायचा. आमच्या गावात मी त्याचे खूप प्रयोग पाहिले होते, पण खुद्द गोव्यातच त्याचा एक प्रयोग पाहण्याची संधी मला मिळाली होती. तिथं जीवाचं नाटक बघण्यासाठी लोटलेली आलोट गर्दी मी जन्मात विसरणार नाही. रंगलेला विडा चघळत भाविणीकडनं जीवा देवळापाशी आला तेव्हा नाटक पाहण्यासाठी लोकांची अक्षरशः भाऊ गर्दी उडालेली होती. काळोखातून देवळाकडे येताना उजेडासाठी प्रेक्षकांनी बरोबर आणलेल्या जळत्या चुडत्यांचा डोंगर बाजूला रण पेटत होता. पोरांचं रडणं, म्हाताऱ्यांचं खोकणं, बायकांची भांडणं आणि मानकऱ्यांचं खेक असणं याचा संमिश्र गोंगाट चालू होता. विड्या, चिलमी, गुडगुड्या यांचा धूर तोंडासमोर तरंगत होता. कुळवाडी प्रेक्षक एकमेकांना पक्के खेटून जमिनीवर बसले होते. बामणांची माणसं आपापल्या बाकांवर बसली होती. महार चांभार आपापल्या पोराबाळांना खांद्यावर घेऊन एका कोपऱ्यात उभे होते. काही जण धर्मशाळेच्या छपरावर चढून बसले होते. एकदा नाटक कधी सुरू होतं असं सर्वांना झालेलं होतं. मध्यभागी ठेवलेल्या बाकाशेजारी मृदंगी कोंबड्यासारखी मान उडवत होता. पायपेटीवाला नाना सूर काढत लंबकासारखा दोन्ही बाजूनी हेलकावे खात होता. झांजवाला तर छातीवर हनवटी टेकून ऐसावर येऊन झांज कुटत होता. खरं म्हणजे लोकांच्या गोंगाटापेक्षा झांजेचा आवाज कमी पडतो म्हणून तो झांजेवरच सूड उगवत होता. हा सारा प्रकार ऐन रंगात आला तेव्हा कुठं जीवा आणि त्याचे झिलगे रंगून तयार झाले. त्यावेळी जवळजवळ 11 वाजत आले होते. थोड्या वेळानं मृदंगापाशी लोकरी शाल पांघरून वेडी फुंकत आणि ख्याय ख्याय खोकत बसलेला एक म्हातारा उठला. त्यांनी आपल्या शालीचं एक टोक दुसऱ्याकडे दिलं आणि अंतरपाठ धरावा तशी शाल धरून पडदा तयार केला.
तेवढ्यात अणमण गजानना असे घणाचे गाव बसल्यासारखं नमन गीत झांजवाला सूत्रधार आळवायला लागला. त्या गीताचे घाव कानांवर बसत असताना पडद्याला आतून बसणाऱ्या धक्क्यांवरनं आत कसला तरी नाच चाललाय हे प्रेक्षकांना कळून चुकलं. त्यांची उत्कंठा क्षणाक्षणाला वाढायला लागली आणि त्या प्रमाणात प्रेक्षकांचा गोंगाट थोडा थोडा कमी व्हायला लागला. काही वेळानं पडदा बाजूला गेला आणि पडद्याची शाल पांघरून म्हातारा बाजूला बसला. विझवून कानावर ठेवलेली विडी त्यांनी पुन्हा पेटवली आणि समोरच बसलेल्या गणपतीवर तो बेफिकिरीनं धूर सोडायला लागला. आपल्या मूळच्या 2 काळ्या हातांना लाल रंगाचे 2 लाकडी हात बांधून आणि एक सोंडेचा लालबुंद मुखवटा तोंडावर धरून पोट खपाटीला गेलेला गणपती बाकावर बसला होता. बरोबर सरस्वती सुद्धा आली होती. कमरेला मोराचा मुखवटा बांधून सरस्वती मोरावर स्वार झाली होती. तिने कमरेच्या मोरासकट नाच केला आणि घामाच्या धाराने तिचा पोलका चिंब भिजला तेव्हा तिने नाच थांबवला. सरस्वतीचं किंवा राणीचं काम करणारा हा सोनू शिंपी स्त्री पार्टी म्हणून 4 गावात प्रसिद्ध होता. गावात असला म्हणजे शिंप्याचं काम करायचा आणि दशावतारी पेटारा गाव पर्यटनाला निघाला की त्याचं दुकान बंद व्हायचं. 3 महिन्यांचा दौरा आटोपला की तो पुन्हा दुकान उघडायचा. तो जाण्याआधी शिवायला आलेल्या चोळ्या 3 महिन्यांनंतर शिवून तयार व्हायच्या. नाटकापुढं सोनूनं गिऱ्हाईकांची कधीही फिकीर केली नाही. राठ हिरवीगार दाढी मिशी, उन्हामुळे काळवंडलेला चेहरा, विड्या ओढून करपलेले ओठ, बसके गाल, शिरा उमटलेले हात आणि हाताच्या हालचालीबरोबर दंडावर नाचणाऱ्या बेडक्या असं सोनूचं शरीर होतं. आणि तरीही स्त्रीपार्ट करणारा हा सोनू देखणा नट आहे अशी त्याची गावोगावी ख्याती होती. स्त्रीपार्ट करावा तर सोनूनच असं कौतुकानं लोक म्हणत असत. सरस्वतीच्या घामाच्या धारा शालूच्या पदरानं पुसत असताना सूत्रधार आणि गणपती यांचा संवाद झाला आणि हत्तीच्या सोंडेतून माणसाचा आवाज निघून सूत्रधाराला म्हणजेच नाटक मंडळीला आशीर्वाद मिळाला. पुन्हा पडदेवाल्यानं पडदा धरला आणि गणपतीचा प्रवेश संपला. तो प्रवेश संपताच कोणाच्याही बापाला कळू देणार नाही अशा पैजेवर सूत्रधार धूमधडाक्यात गायला लागला. त्याचं गायन संपून पडदा बाजूला होताच अरुंद बाकाचं सिंहासन करून राजा वर आरूढ झालेला होता. त्याच्या बाजूला प्रधानजी उभा होता. कोणत्याही क्षणाला तलवार बाहेर काढावी लागेल अशा पद्धतीनं कमरेच्या तलवारीवर हात ठेवून राजा म्हणाला, प्रधानजी, आपल्या राज्याची व्यवस्था कशी काय? पण प्रधानजीनं उत्तर दिलं नाही. त्याचं राजाकडे लक्षच नव्हतं. खुद्द राजाकडे पाठ फिरवून तो उभा होता. राजाच्या दरबारात आपल्याला फक्त उभं राहण्यापुरती जागा मिळावी म्हणून तो प्रेक्षकांकडे रदबदली करत होता. अरे, पाय ठेवण्यापुरती तरी जागा द्या, जरा घ्या, मारून घ्या. खुद्द राजाही प्रधानजीच्या मदतीला आला. राजाच्या सिंहासनाला चिकटून बसलेल्या काही लोकांनी किरकोळ हालचाल करून राजाचा आदर केला, पण ते तरी मागे जाणार कुठे, कारण जागाच नव्हती ना मागे सरकायला. मग जागच्या जागी फिरत राजा पुन्हा म्हणाला, प्रधानजी, आपल्या राज्यात व्यवस्था चोख आहे का नाही? महाराज, आपल्या राज्याची व्यवस्था चोख ठेवली सा, पण प्रधानजीच्या या उत्तरावर खरं म्हणजे राजानं बोलायला हवं, पण प्रधानजीकडे दुर्लक्ष करून राजा एकदम कावून ओरडला, ए भाई, माझे आहे, जरा जागा सोडून बस गो, उठ आधी, उठ उठ. कारण राजाच्या रेशमी अंगरख्याचं टोक शेजारी बसलेल्या बाईच्या नथीत अडकलं आणि अक्षरशः नाक खाली घालून ती बाई आपली नथ सोडवून घ्यायला लागली. नथीतून राजाची मुक्तता होताच प्रधानजी पुन्हा म्हणाला, महाराज, आपल्या राज्याची व्यवस्था चोख असा आपण. प्रधानजी, पण म्हणजे काय, साप बोला, असं म्हणत राजानं कोणाला तरी पायानं मांजरासारखं बाजूला लोटलं. महाराज, आपल्या राज्यात दैत्यांचा लई त्रास होतो, असं म्हणून पायात अडकलेल्या एका पोराला उचलून प्रधानजीनं दैत्याला फेकल्याप्रमाणे त्याला फेकून दिलं. काय म्हणता, माझ्या राज्यात दैत्य? मी त्यांना ठार मारून टाकणार आहे. अशी गर्जना करत राजानं म्यानाशी झटापट करत गंजलेली तलवार कशी बशी बाहेर उपसली.
उजव्या हातात तरवार धरून त्या तरवारीचं टोक त्याने डाव्या हातात धरलं आणि एकदा डावा पाय तर एकदा उजवा पाय वर उडवत वाद्याच्या गजबजाटात बराच वेळ तांडव नृत्यासारखं त्याने नृत्य केलं. ते नृत्य चालू असताना अनेकांच्या हातापायांवर राजाचे दणकट राजेशाही पाय पडून काही काळ रडण्या केकाटण्याचा गोंगाट झाला आणि तिथंच युद्धाला पुरेशी मोकळी रणभूमी तयार झाली. तेवढ्यात आसमानाला भेदून जाणारी एक आरोळी उठली. लोक दचकून इकडे तिकडे पाहतात न पाहतात तोच आणखीन आरोळ्यांमागनं आरोळ्या उठल्या. आरडाओरडा करत थैथै नाचत दैत्य खुद्द प्रेक्षकातनं वाट काढत पुढे आला. वाटेत सापडलेल्या बिच्चाऱ्या प्रेक्षकांना राक्षसी कृत्याचा प्रत्यय देत तो थेट दरबारात घुसला. त्याचा वेश संपूर्ण काळा होता. तोंडाला आबिरबुक्का फासल्यामुळं तो भयानक दिसत होता. त्यातून फक्त सफेद डोळे तेवढे उठून दिसत होते. केसांची टोकं कमरेला टेकली होती. त्यांनी आपली तरवार उपसली आणि त्या अरुंदशा जागेत त्यांनी अक्षरशः थैथयाट घातला. आरोळ्या ठोकत सिंहासनाच्या म्हणजे बाकड्यावर चढला. तिथून त्यांनी पुन्हा एक आरोळी ठोकली. वरच्या छताला लागेल अशी उडी मारली. त्या उडीबरोबर वर टांगलेली आंब्याच्या पानांची तोरणं तुटून खाली पडली. बास, प्रेक्षक पुरेपूर संतुष्ट झाले. हो जीवा, संतोषाचे उद्गार सगळ्यांच्या तोंडातून निघाले. शेवटी राजा आणि दैत्य यांची शाब्दिक देवघेव झाली आणि प्रकरण ठरल्याप्रमाणे हातगाईवर आलं. वाजंत्र्यांनी सारं बळ एकवटून वाद्य वाजवली आणि लढाईला अनुकूल असं वातावरण निर्माण केलं. बराच वेळ त्यांचं तुंबळ युद्ध झालं आणि अखेर 6 फूट लांबीचा दैत्य गारद झाला. तो मरून पडताच पडदेवाल्यानं पडदा धरायला हवा होता, पण वेडी विझवून उठेपर्यंत पडदेवाल्याला झाला उशीर आणि डोळे मिटून मरून पडलेल्या जीवाला वाटलं पडदा धरलाय. म्हणून जीवा उठला, बाजूला पळाला. ते बघून अरे हो, तो जिवंत झालो, जिवंत झालो असं ओरडत प्रेक्षकांनी गलका चालू केला. त्यानंतर मध्यंतराचे वगैरे चोचले न करता पहाटेपर्यंत नाटक चालू होतं. दरम्यान पावलोपावली लढाया झाल्या. राणीचं गायन झालं. शंखासुराचा विनोद झाला. भाषणं सुचवणारा प्रॉम्प्टर नव्हता. सर्वांची भाषणं तोंडपाठ होती असंही नाही, पण आख्यानाच्या अनुरोधानं जे ज्यावेळी सुचेल ते तोंडाबाहेर यायचं. शेवटी एका दासीनं 2 थाळ्या प्रेक्षकात फिरवल्या. प्रत्येकानं 2 पैसे टाकले. कुणी आणा टाकून 2 पैसे उचलण्याच्या निमित्तानं 6 पैसे उचलण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न उघडकीला येता त्यांनी दासीच्या हातच्या टपला खाल्ल्या. शेवटचं सामुदायिक गीत झालं तेव्हा पहिला कोंबडा आरवलेला होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा जीवा आपल्या मूळ वेशात गावात फिरायला लागला तेव्हा अनेक गावकऱ्यांनी त्याची पोट भरून स्तुती केली. अंगायो रे जीवा, माची चहा घेऊन वच असं म्हणून कोणी त्याला चहा पाजला, कोणी बिस्किटं दिली, कोणी फर्मास विडी पुढे केली तर कोणी गुडगुडी आणली. 3 महिने गावोगाव हिंडून जीवा परत आला. येताना बरेच पैसे कन्वटीला होते असं नाही, पण जमा खर्च बरोबर भागला. कोणाच्या पोटाला काही कमी पडलं नाही आणि तेवढ्यावरच सगळ्यांचं समाधान झालेलं होतं. श्रोते हो, हा होता जयवंत दळवी लिखित सारे प्रवासी घडीचे या कादंबरीचा 11वा भाग. 12वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.